राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 95 65 48 75। माय माऊलींचा खरा आधार जर कोण असेल तर किरण लांबटे। 40 वर्षाची कामं झाली नाही, ही 2.5 वर्षामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी पूर्ण कष्ट करून पूर्ण तालुक्यामध्ये काम। रस्ते चालण्याचं साधन आहे, जगण्याचं साधन नाही। रस्ते करून माणूस जगू शकत नाही। अनेक जे धरणं झाले हे वरून निधी आले आणि यांच्या खिशातून दिलेले नाही। कुठं अमित भांगरेंना संधी द्यायचा तालुक्याचा विचार ठरले आता। त्यांच्या घरात मतभेद झाले, त्याला लोक काय करणार? आमच्यासाठी त्यांनी विकास केला, आम्ही त्यांच्यावर राहणार। या कोतुळचा तुम्ही जो रोड बघता का, या रोडला जर आपली भाताची जर आवणी केली तर एखादं पीक निघाला, अशी परिस्थिती या रोडची होती। कारण तो गरीबाचा वाली काही गरिबांना साथ देत नाही, फक्त मोठे मोठे ना त्यांच्याच मागे। जे आमदार बोलतायत का 40 वर्षामध्ये मी असं 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला, अरे 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला, आपली लायकी पण नाहीये बोलायची। निकृष्ट दर्जाची कामं 20% पैसे घेऊन ठेकेदार सांगतात आम्हाला 20% पैसे घेतले। अरे तुम्ही बॅकलॉग भरला, भ्रष्टाचाराचा 40 वर्षाचा बॅकलॉग भरला, विकास कामांचा नाही भरला। लांबटे साहेबांना या ठिकाणी लोकांनी लोकवर्गणी काढली आणि आज आमदार साहेबांची प्रॉपर्टी 200 कोटी रुपये छापलेली आहे। जर आम्ही खालच्या बाजूला गेलो, यांच्याकडे जे काम करतात, जे कार्यकर्ते काम करतात, त्यांच्या सुद्धा व्हिडिओ आमच्याकडे आहे। 50 फोन केले असतील मी त्याला 5 वर्षामध्ये, एक सुद्धा या लांबटेने फोन उचलला नाही। त्याच्यामुळे त्यावेळेस लांबटेने बिनधास्त आता 23 तारखेच्या नंतर आपला दवाखाना सांभाळावा राजूरला आणि जनतेची तिथं सेवा करावा। तिच्या पलीकडे काहीच होणार नाही। हजारो कोटी चांगला असेल आणला, पण तो दिसतो कुठं? काय दिसला कुठं? काय दिसला? रस्ते ते तर होणारच होते ना। स्टार्ट। नमस्कार, मी सतीश पापळे, महाराष्ट्र शाही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपण पाहतोय अकोले विधानसभेचा रणसंग्राम। आपण या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो। आणि अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पंचरंगी लढत नव्हे तर 9 उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले पाहायला मिळतात। आणि खरं तर अकोले तालुक्यामध्ये पंचरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे हे अजित पवार गट घड्याळ या चिन्हावरती उमेदवारी करत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी शरदचंद्र पवार गट तुतारी या चिन्हावरती अमित भांगरे उमेदवारी करत आहेत। तसेच या ठिकाणी अपक्ष उमेदवार जे अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता अपक्ष उमेदवारी या ठिकाणी रिक्षा या चिन्हावरती ते उमेदवारी करत आहेत। त्यानंतर या ठिकाणी अकोले तालुक्याचे आदिवासी समाजाचे युवा नेते समजले जाणारे या ठिकाणी मारुतीदादा मेंगाळ या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करतात। त्यांचं चिन्ह आहे या ठिकाणी सफरचंद चिन्ह आपल्याला पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी शिवसेनेचे नेते म्हणून समजले जाणारे मधुकरराव तळपाडे हे चिठ्ठी चिन्हावरती या ठिकाणी या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करताना खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात। तर या अकोले विधानसभेच्या रणसंग्रामामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या मनामध्ये भावी आमदार कोण हे निपक्षपणे आपण या ठिकाणी जनतेतून आपण जाणून घेणार आहोत। खरं तर आज आपण आलेलो आहोत कोतुळ या नगरीमध्ये। या कोतुळ नगरीमध्ये या नगरीला खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाच्या वाड्या वस्त्यांचा या ठिकाणी सहभाग मोठा आहे आणि सर्वात मोठी पठार भागाच्या नंतरची ही सर्वात मोठी बाजारपेठ कोतुळ नगरीला समजलं जाते। तर या ठिकाणी काही नागरिक आपल्या सोबत बोलण्यासाठी उपस्थित आहे। या ठिकाणी दादा काय सांगाल, आपल्या तालुक्याचा भावी आमदार कोण असणार आहे? अकोले तालुक्याच्या विकासाचं विजन घेऊन सातत्यानं आपण बघत आहात गेल्या 5 वर्षातील बदल, 40 वर्षातला पूर्वीचा बदल जो आहे आणि आता 5 वर्षातला जो बदल असेल, MIDC ची निर्मिती असेल, आमच्या कोतुळ शहराचा जर विचार केला तर कोतुळ शहरामध्ये रस्ता काँक्रिटीकरणाचं काम असेल, कोतुळ शहर देवस्थानला भरीव असा 10 कोटी रुपयांचा निधी असेल, अशी भरीव कामं करणारा खरं तर आणि तालुक्याचं चित्र आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्लक्षित असा आपला अकोला विधानसभा मतदारसंघ होता। पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बदलता अकोला आपण बघतोय, पर्यटनाच्या दृष्टीनं पुढे येणारा अकोला बघतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सुंदर असं बस स्थानक असेल, आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आणि माय भगिनींसाठी सुंदर असं बाजारतळ निर्मितीचं काम असेल, अशक्य असा उड्डाणपूल पिंपळगाण्याचा जो उड्डाणपूल होता त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले। त्यानंतर आमच्या मुळा दिवली पिंपळगाव खांडचा पूल असेल, अशी मोठी मोठी कामं खरं तर आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांनी अतिशय वेगानं पूर्ण केली। अजितदादांचा भक्कम असा पाठिंबा आणि त्या याच्यावर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे। आणि पुन्हा एकदा
दमदार आमदार म्हणून डॉक्टर किरणजी लामटेचा विधानसभेमध्ये पोहोचणार आहे. खऱ्या अर्थाने अकोले तालुक्यामध्ये वैभवराव पिचड यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मतदार राजा नाराज झाला आणि त्यांची नाराजी दिसून आली. त्यानंतर किरण लहामटे निवडून आले आणि त्यांनी पायाला भिंगरी लावून या तालुक्याच्या विकासासाठी काम केले. दादा, आपलं काय मत असणार, भावी आमदार कोण असणार आहे? भावी नाही, जे आमदार आहेत तेच आमदार पुन्हा होणार आहे. आणि जे तिकडं डाव्या चळवळीचे जे म्हणतात ना, डाव्या चळवळीचे, यांनी कायम देव धर्म देश यांना काय विरोध केलेला आहे. आणि या तिकडं असणारे जे आहेत ना, जे फक्त स्वतःच्या प्रसिद्धी करता ते लढतात ना आणि शेतकऱ्यांचा जास्त आवाहन आणतात, त्यांचे असं काही नाहीये. ते फक्त स्वतः कसे प्रसिद्ध राहील आणि मला कसं विचारतील, त्यांचा राग हा फक्त निमित्त मात्र आहे. ते फक्त येणार. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही दोन विषय, एका बाजूला दोन्ही राजेशाही आहे आणि एका बाजूला किरण लामटे हा एक सामान्य कुटुंबातील एक सामान्य माणूस आहे. तुम्ही बघा, तुम्ही लोकांची प्रतिक्रिया लोक बोलत नाही. प्रत्येक गावात जर गेलं तर त्यांचे 4 टक्के ते धरणार आणि ते 4 टक्के फक्त बोलणार, एवढंच काम आहे. पण किरण लामटे या तालुक्यातील सामान्य माणसाच्या घराघरात जाऊन पोहोचलेला आहे. सामान्य आज आमच्या माय माऊली जे आहेत, माय माऊलींचा खरा आधार जर कोण असेल तर किरण लामटे. एक गोष्ट सांगतो फक्त, एका माय माऊलीचं अकोला संगमनेर येताना एसटी मध्ये पॉकेट मारलं तर त्या माय माऊलीला म्हणजे काय होतं, आपण तिनं कोणालाच फोन नाही करता डायरेक्ट आमदारांना फोन केला, दादा माझं असंच झालंय. त्या माणसाने रात्री 11 वाजता एसटी महामंडळ असेल, पोलीस स्टेशन असेल, सगळी यंत्रणा कामाला लावली. इतका विश्वास त्या माय माऊलीचा जर असेल त्या भावावर, तर मग ती माय माऊली त्या माणसाला मतदान देणार. दादा, आता तुम्ही गेले अनेक वर्षापासून तालुक्याचा विकास पाहताय, तालुक्याचे अनेक या ठिकाणी आमदार होऊन गेले. काय वाटतं आपल्याला भविष्यामध्ये तालुक्याला कोण आमदार झाला पाहिजे? काय असं मला काय सांगता येणार नाही. आपल्याला लामटे साहेबाचा आमदार पाहिजे असं सांग. तुमचं लामटे साहेब, दादा तुमचं काय याच्या व्यतिरिक्त काय वेगळं मत आहे का? वेगळं मत तर माझं काही नाही, पण काय झालं, 2.5 वर्षामध्ये जी कामं झाली, 40 वर्षाची कामं झाली नाही, ती 2.5 वर्षामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी पूर्ण कष्ट करून पूर्ण तालुक्यामध्ये काम केलं. एकही गाव असं राहिलेलं नाहीये. त्यामुळं आता लामटे साहेबांनाच मतदान करून भरभरून त्यांना मतदान करून त्यांना परत सर्व सहकार्याने निवडून आणलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. दादा, आपलं काय, दादा आता बाजारला आले, तुम्ही घाबरतात ते बोलण्यासाठी. दादा, तुम्ही काय सांगाल, आपल्या तालुक्याचा भावी आमदार कोण झालं पाहिजे? तरी पण तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे ना? मतदान करताना तुम्ही कोणाला? लामटेला. म्हणजे तुमचं मत लामटे असं. दादा, तुमचं काय वेगळं मत आहे त्यांच्या सरपंचासोबत? सरपंचासोबत काय सांगाल तुम्ही? काय सांगाल तुम्ही? आता अकोले तालुक्याचा भावी आमदार कोण आहे तुमच्या मनामध्ये? आमच्या हिशोबाने डॉक्टर साहेबांना आम्ही मतदान करू शकतो, कारण की विकास कामे याच्याकडे लक्ष देऊन आम्ही डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे राहून त्याच्यात आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही 100% डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे राहू. ओबीसी समाज आमचं सर्व ओबीसी समाज. दादा, तुमचं काय वेगळं मत आहे का याच्या व्यतिरिक्त? तुमचं काय वेगळं मत आहे? तुम्ही काय सांगाल दादा, आपला भावी आमदार कोण झाला पाहिजे अकोले तालुक्याचा? अमित दादा भांगरे. आता हे बाकीचे सांगतात त्या लामटे साहेबांनी 40 वर्षाचा इतिहास मोडून 5 वर्षामध्ये अनेक विकास कामे केली. सांगतो तुम्हाला, विकास रस्ते चालण्याचं साधन आहे, जगण्याचं साधन नाही. रस्ते करून माणूस जगू शकत नाही. आणि ते रस्ते केले जो तात्काळ निधी आणला त्याच्यामध्ये टक्केवारी खाली, हाच विकास कुतुळमध्ये झालेला आहे. गेली 40 वर्षामध्ये या ठिकाणी वैभवराव पिचडांचे पिताश्री असतील, मधुकरराव पिचड यांनी 40 वर्षामध्ये या तालुक्याचे चित्र बनवलं. परंतु पक्ष बदलामुळे वैभवराव पडले. पुन्हा एकदा वैभवराव पिचडांना संधी मिळेल का? काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? निश्चित या तालुक्यावर शरद पवार साहेब यांचं एकदम बारकाईने लक्ष आहे. आतापर्यंत मधुकर पिचड ज्यावेळेस आमदार असते, एक आमदार म्हणजे जनतेने निवडून दिलेला आमदार असतो आणि कामं हे वरून येत असतात. शरद पवारांनी ह्या तालुक्यासाठी धरण बांधण्यासाठी अनेक जे धरणं झाले हे वरून निधी आले, यांनी यांच्या खिशातून दिलेले नाही कुणी. मधुकर पिचड असेल, वैभव पिचड असेल किंवा लामटे असेल, हे वरून पक्षाने दिलेले, राष्ट्रवादी पक्षाने दिलेले, आणि तो पक्षाचा एकमेव चेहरा म्हणजे शरद पवार आहे. त्यामुळे या तालुक्याचा आमदार अमित दादा भांगरे होणार, कारण त्यांचा शरद पवार ह्या विचाराशी ते बांधिले. खरं तर आपला जो अकोले तालुका जर आपण पाहिला तर या अकोले तालुक्यातला जो शेतकरी आहे, हा शेतकरी खऱ्या अर्थानं शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे. दादा, तुमचं याच्या व्यतिरिक्त काय मत आहे का? अमित भांगरे. अमित भांगरे का? अमित भांगरे का?
नवीन नेता आहे, तो चांगलं काम करेल. पण आता लामटे साहेबांनी देखील चांगल्या प्रकारे तालुक्यात मदत केली, म्हणजे विकास केलाय. मग अमित भांगरे का? आणि महाराष्ट्र म्हणजे तुम्ही पक्ष पाहून मतदान करणार आहात की माणूस पाहून करणार आहात? माणूस म्हणजे तुम्ही शरद पवार साहेबांना मानणार आहेत का? म्हणजे हे शेतकरी वर्ग जे आहेत ते खऱ्या अर्थानं शरद पवार साहेबांना, आता तुमचं काय वेगळं मत आहे का याच्या व्यतिरिक्त? आपल्या तालुक्याचा भावी आमदार कोण झाला पाहिजे? अमित भांगरे. कारण आम्ही शरद पवारचे माणसं, म्हणजे शेतकरी आहेत तुम्ही. खरं तर शेतकरी जर आपण पाहिलं तर शेतकरी जो आहे तो, दादा तुमचं काय याच्या व्यतिरिक्त आपल्या तालुक्याचा आमदार कोण झालं पाहिजे आता? अमित भांगरे. अमित भांगरे झाला पाहिजे का? अमित भांगरे का? लांबटे का नाही? शरद पवार वर त्याच्या वरच शरद पवार. अच्छा अच्छा. मग वैभव पिचड का नाही? अपक्ष उमेदवार. अपक्ष म्हणून त्याला नाही का? अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही शरद पवारांना मानणारे आहेत म्हणून आपण या ठिकाणी काही आपले नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत. तर दादा काय सांगाल, आता आपला तालुक्याचा आता विधानसभेचा रणसंग्राम चालू आहे आणि अतिशय या चांगले चेहरे आपल्या अकोले तालुक्याच्या विधानसभेमध्ये उभे, कोण आमदार झाले पाहिजे काय वाटतं? पहिल्यांदा 40 वर्षे माननीय मधुकररावजी पिचड या तालुक्याचे आमदार होते. त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना संधी मिळाली, त्यांच्यानंतर लांबटेंना मिळाली. आता अमित भांगरेंना संधी द्यायचा तालुक्याचा विचार आहे. ठरलंय आता. म्हणजे तालुक्याने ठरवलंय, तुम्ही ठरवलंय? म्हणजे तालुक्याने ठरवलंय आता. सर्वसाधारण मतदारांनी, त्यांचं असं मत आहे सर्वसाधारण मतदारांनी ठरवलं. आपण या ठिकाणी काय नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. या ठिकाणी दादा पण आहेत. दादा अतिशय चांगले जुने जाणते दिसतात. दादा बोलायला नाही, थोडस बोलायला नागरिक जे आहेत ते गाडी थोडीशी बाजूला याची आली. दादा तर तुमचं काय, आता काय तालुक्यामध्ये कोण आमदार झाले पाहिजे भावी? वैभवराव पिचड. वैभवराव पिचड. पिचड साहेबांनी समजा ही आता एक बिल्डिंग उभी केली आणि त्याच्यावर यांनी फक्त रंगरंगोटी केलेली, पण बिल्डिंग उभं करायचं काम म्हणजे सगळं पिचडांनी केलं. त्याच्यानंतर एक टीएमसीचं धरण त्यांनी पिंपळगाव खांड तयार केलं. त्याच्यानंतर आंबीत, बलटण, गुटी, शिळवंडी हे सगळं धरणे त्यांनी गाडीत आणले. त्याच्यामुळे मूळ विभाग सक्षम झाला हा सगळा. म्हणजे तुम्ही रिक्षाचा देखील प्रचार करतात, एक कार्यकर्ते देखील रिक्षाचे आहे आणि त्यांची अपेक्षा पण आहे की वैभवराव पुन्हा एकदा या विधानसभे अकोला विधानसभेच्या या आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहायची त्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तर या ठिकाणी दादा आहेत, भाजीपाल्याचा व्यवसाय करतात, शेतकरी दिसतात. तर दादा आता आपलं अकोल्याचं विधानसभेचं मतदान आहे, पुढे भविष्यामध्ये निवडणूक लागली आहे, काय वाटतं तुम्हाला? 5 चेहरे चांगले दिसतात मैदानामध्ये, तर कोण भावी आमदार झाला पाहिजे? आता अजून ते ठरवावं लागेल, अजून त्याला टाइम आहे. पण आता मैदानामध्ये वैभवराव पिचड आहेत, माझे आमदार होऊन गेलेले. आपले कार्यसम्राट आमदार म्हणून ज्याला संबोधलं जातं ते किरण लांबटे आहेत. अमित दादा भांगरे देखील आपल्याला शरदचंद्र पवार गटाकडून दिसतात. मधुकर तळपाडे, मारुती मेंगाड असे अनेक चांगल्या प्रकारचे चेहरे दिसतात. मग तुम्ही अजून असं मतावरती ठाम नाही का आपला भावी आमदार हा झाला पाहिजे? कसं आहे, आता समजा ते सगळे बरेचसे एकमेका संघ राहतो, सगळ्यांचा जसा ठराव होईल तसं होईलच ना. म्हणजे तुम्ही सगळे मित्र जे आहेत ते बसून ठरवणार आहात कोणाला आमदार करायचं, अजून तुम्ही मतावरती ठाम नाही. परंतु तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान तुम्ही 100% करणार आहात. या ठिकाणी दादा पण आहेत. दादा काय झालं का, बाजारला आलते का? आता तालुक्याचं इलेक्शन लागलंय आपलं, काय वाटतंय तुम्हाला कोण आमदार होईल? मग आता कोणताही आमदार झाला तर हे वयात आलं मला काहीच एखादी चालू केली नाही तर आता भाजप. तुमचं काय मत आहे म्हटले? काय ना आमचं मत काय? दादा तुम्ही काय सांगाल? म्हणजे या तालुक्यामध्ये जो सांगितलं मला काही बोलताच येत नाही. म्हणजे ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत जो पोहोचवेल आणि खरं तर विकास कामे करील त्यांनाच तुम्ही मतदान करणार आहात, बरोबर? तर दादा तुमचं काय याच्या विरुद्ध कोण आमदार कोण झालं पाहिजे? मतदान आहे ना तुम्हाला, मग कोणाला मतदान करणार? म्हणजे कोण तुमच्या मनात भावी आमदार कोण आहे? दादा काय म्हणतात दादा, आता आपलं इलेक्शन लागलंय, भावी आमदार कोण झालं पाहिजे? किरण लांबटे. आता काय काय बोलतात की शेतकऱ्यांचा नेते शरद पवार साहेबांनी अमित भांगरेला करायचं मतदान, त्यांच्या घरात मतभेद झाले, त्याला लोक काय करणार? आमच्यासाठी त्यांनी विकास केला, आम्ही त्यांच्यावर राहणार. अजितदादांनी आम्हाला पाणी केलंय, चांगले चांगले सुविधा आणल्या महायुतीमध्ये, चांगले चांगले निर्णय घेऊन राहिले, लाडकी बहीण आणली,
आणि चांगले निर्णय चालू आहे त्यांच्या आता. जे विकास कामे चांगली हा, केली चांगली- चांगली. म्हणून तुम्ही हो. त्यांच्या बरोबर आहात. दादा आता आपलं इलेक्शन लागले, काय तुम्ही मतदान करताय ना? तुम्ही मतदान करताय ना? आम्ही इथं नाहीये का दादा? तुम्ही आहेत ना इथले? आणि आता आपल्याला भावी आमदार कोण पाहिजे अकोले तालुक्यामध्ये? कसा पाहिजे? कसा कोण पाहिजे नाही कसा पाहिजे? काम करणारा माणूस पाहिजे, सर्व चांगले, बस एवढंच बघा. म्हणजे जे उमेदवार आहेत ते सर्व चांगले, फक्त काम करणारा तुम्ही त्यालाच मतदान करणार आहात. म्हणजे या ठिकाणी जे आपण जे पाहतोय, तर लोकांचं असं मत आहे की या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जो काम करणारा माणूस आहे त्याच माणसाला आम्ही मतदान करणार. दादा काय सांगाल? आता विधानसभेचा आपला रणसंग्राम सुरू आहे, अनेक चेहरे चांगल्या प्रकारचे आपल्या या रणांगणामध्ये दिसत आहेत. तुमच्या मनामध्ये कोणाची छाप आहे? आमच्या मनामध्ये आमचा कोतुळ गाव असा आहे, आमचा कोतुळ परिसर असा आहे का जो विकास करेल त्याच्या मागे कोतुळची जनता 100% उभी राहील. कारण गेले अनेक वर्ष झाले या कोतुळचा तुम्ही जो रोड बघता का, या रोडला जर आपली भाताची जर आवणी केली तर एखादं पीक निघालं अशी परिस्थिती या रोडची होती. पण जसे किरण डॉक्टर लामटे साहेब आमदार झाले तर या कोतुळचा चेहरा मोहरा बदलून गेला. म्हणून जनता 100% आणि 1001% लामटे साहेबांच्या मागच राहील. दादा तुमचं यांच्या व्यतिरिक्त काय वेगळं मत आहे का? नाही, विकासाच्या बाबतीत विकास आता कोतुळशेर देवस्थान, या देवस्थानासाठी आमदार किरण लामटे यांनी 6.5 लाख कोटीचा निधी दिलेला आहे. आता फक्त निवास तिथं लोकांना सुविधा उपलब्ध होणार आहे आणि जनता विकासाबरोबर 100% राहणार आहे. आणि आमदार किरण लांबे यांनी अतिशय चांगली कामं केलेली, आमच्याच गावात नाही तर पूर्ण परिसरामध्ये केलेली. दादा तुमचं यांच्या व्यतिरिक्त काय वेगळं मत आहे? व्यतिरिक्त अमित भांगरे का? अमित भांगरे का? कारण तो गरीबाचा वाली, हा काही गरिबांना साथ देत नाही, फक्त मोठे मोठे ना त्यांच्याच मागे म्हणजे फक्त गरीबाला पुढारी घेऊन फिरतात. पुढारी घेऊन करतो, गरीबाला तो साथ देत नाही. गरीबावर अन्याय करतो. एखाद्याची कंप्लेंट जर असली तर त्याचे जर वशिला असला तर तो गरीब अन्याय करतो, त्याची चूक नसते. असं केलं लांब म्हणून तुम्ही त्यांच्यावरती नाराज आहात. आणि अमित भांगरे तुम्हाला आमदार पाहिजे तालुक्यामध्ये असं होणार. ठीक आहे दादा, तर या ठिकाणी काही ग्रामस्थ परत पुन्हा एकदा आपल्याशी बोलण्यासाठी इच्छुक आहेत. आणि खरं तर आपण या तालुक्यातला भावी आमदार कोण आणि रणसंग्राम या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत. हा रस्ता आमदार साहेबांनी केलेला आहे. हे बा, हा रस्ता नाही बा, खड्डा बा किती मोठा खड्डा होते. हे सगळे टक्केवारी करण्यासाठी विकास केलेला विकास आहे. हे बा, इथं आता नाव दिलं बाय कार्य सम्राट, या खड्ड्याला नाव दिलं बाय कार्य सम्राट, अशी परिस्थिती आहे. तुमचं काय याच्याबद्दल काय सांगाल? तालुक्यामध्ये लांबटेने विकास कामे केली असं मतदार सांगतायत. त्यानंतर या तालुक्यामध्ये माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी देखील 40 वर्ष चांगल्या प्रकारे काम केलेले आहे आणि लामटे साहेबांनी देखील 5 वर्षात चांगली कामे केलीत. परंतु आता या रिंगणामध्ये 5 चांगले चेहरे दिसत आहेत आणि तालुक्याचा भावी आमदार आपल्या मनामध्ये कोण आहे आता? अमित भांगरे का? अमित भांगरे नवीन पिढीचा तरुण मुलगा आहे, उच्च शिक्षित आहे, त्याला कुठलाही प्रकारचा गर्व नाही त्याच्याकडे. आता काय झालंय, 5 वर्षामध्ये जे विकास कामं झाले, विकास कामं सगळेच करतात. जे आमदार बोलतायत का 40 वर्षामध्ये मी असं 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला, अरे 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला, आपली लायकी पण नाही बोलायची. तर पिचड साहेबांनी पिंपळगाव खांडासन त्या याच्यापर्यंत आंबीतपर्यंत सगळी मुळं बांधणी केलेली आहे. शरद पवार साहेबांच्या माध्यमातून शरद पवार साहेबांच्या माध्यमातून हे कामं झालेले. याच्यातून लोकांची रोजीरोटीचा प्रश्न सुटलेला आहे. कॉन्क्रीटचे रस्ते आणि त्या रस्त्यांवरती डांबर टाकून आणि कॉन्क्रीट टाकून, आणि मला एक सांगा, आता याची परिस्थिती बघा तुम्ही. 4 महिन्यापूर्वी हा रस्ता झालेला आहे, तुम्ही गावात सगळीकडे फिरा, रस्त्यांना खड्डे पडले. कॉन्क्रीटच्या रस्त्याला जर 4 महिन्यामध्ये खड्डे पडत असतील, 6 कोटी रुपयाचा रस्ता आहे, याला परत 15 वर्ष निधी येणार नाही 1 रुपया पण शासनाकडून. ही परिस्थिती असून निकृष्ट दर्जाची कामं 20% पैसे घेऊन ठेकेदार सांगतात आम्हाला 20% पैसे घेतले. अरे तुम्ही बॅकलॉग भरला, भ्रष्टाचाराचा 40 वर्षाचा बॅकलॉग भरला, विकास कामांचा नाही भरला. दादा याच्या व्यतिरिक्त आपलं काय मत आहे? मतदान करताय तुम्ही? तुमच्या ज्या योजना आहेत वयोवृद्धांसाठी किंवा अनेक योजना तुम्हाला मिळतात, त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतायत का? पोहोचतात ना. म्हणजे तुम्ही भावी आमदार जो विकास करीत त्यांना मतदान करणार आहात. म्हणजे तुम्ही मनात ठेवलंय कोणाला करायचं, बस एवढाच आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय कोतुळ गावामध्ये खऱ्या अर्थानं या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. आपण या चौकामध्ये जे नागरिक होते आपण यांच्याशी चर्चा केलेली आहे
आणि त्यांचं मत आपण जाणून घेतलंय. आपण दुसऱ्याच चौकामध्ये जाऊन आपण पुन्हा एकदा या कोतुळ गावातल्या ग्रामस्थांची चर्चा करणार आहोत. दादा, काय वाटतं तुम्हाला या लोकसभेच्या रणसंग्राममध्ये भावी आमदार कोण होईल? आता या ठिकाणी भावी आमदार 100% अमित भांगरे होणार आहे. कारण की आपण बघतोय की एक तरुणाला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे. अतिशय चांगला तरुण या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि भांगरे साहेबांचा इतिहास या ठिकाणी आपण तालुक्यात पाहिलेला आहे. आणि एक तरुण पोरगा त्या ठिकाणी उमेदवार दिल्यामुळं आता भावी जे आमदार होते त्या आमदार साहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये जी कामं केली त्या कामामध्ये कोणत्याही दर्जा त्या ठिकाणी नाहीये. या तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये जवळजवळ 14-15 कोटीचा निधी आलेला आहे. पण या 14-15 कोटीच्या निधीमध्ये अतिशय मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळं लोक या ठिकाणी लोकांना सर्व समजतं. या ठिकाणी 4-5 कोटी त्या ठिकाणी बरोबर घेतलेले आहे आणि त्यांनी या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार या कोतुळ गावामध्ये झालेला आहे. त्यामुळे लोक यांच्या बरोबर अजिबात नाही. हे फक्त जे 2-4 कोटी यांच्या बरोबर आहे आणि तेवढेच त्यांच्या बरोबर राहत आहेत. आणि या कोतुळ गावामध्ये मला गॅरंटी आहे की 60 ते 70% हे अमित भांगरे मागे त्या ठिकाणी लोक उभे राहतील. काय वाटतं भविष्यामध्ये अमित भांगरे आमदार होतील? भविष्यामध्ये आता तुम्ही समजून घेतलं पाहिजे की पवार साहेब या ठिकाणी चेहऱ्याला शोधतात असतात. तसं 40 वर्ष पिचड साहेबांनी या ठिकाणी शरद पवारच्या माध्यमातून राजकारण केलं. त्याच प्रकारे त्यांनी या ठिकाणी अमित सारखा माणूस या ठिकाणी शोधलेला आहे आणि तो आम्ही त्या ठिकाणी नुसता तालुक्यात नाही त्या महाराष्ट्राची जबाबदारी त्या ठिकाणी अमित भांगरे येणार आहे. करायला गेले तर एखादं राजकारणात म्हणून जर पडत गेलं 2-2, 5-5 वर्ष तर त्याची प्रॉपर्टी घटती का वाढती? आता अमित भांगरेची प्रॉपर्टी वाढत गेली. कशा पद्धतीने वाढली? आज जर शेंडी भांडारदारा तिकडे जर जमीन घ्यायला गेलं एखादा गुंठा तर ताकद नाही कोणती घ्यायची तिथं. त्यांना विचारलं 200 कोटी वाढली. लांबटे साहेबांना या ठिकाणी लोकांनी लोकवर्गणी काढली आणि आज आमदार साहेबांची प्रॉपर्टी 200-300 कोटी रुपये छापलेली आहे. उद्योग व्यवसाय आणि खानदानी माणूस कोणी पण असं तो उद्योग व्यवसाय करतो त्यांचा हॉटेलिंगचा व्यवसाय गॅस एजन्सी म्हणजे असं थोडं अहो एक बॅकलॉग जो भरलेला गेलेला आहे ना 40 वर्षाचा एका बाजूला बघा इकडे सगळं असं म्हणणं आहे 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. आमदार साहेबांनी विकासावर मत मागितले पाहिजे. आमदार साहेब वैयक्तिक याच्यावर अमित भांगरेंच्या वैयक्तिक याच्यावर जायचं कारण नाही. कारण आमदार साहेबांनी भांगरे कुटुंबाचं आम्ही फक्त आमच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे व्यवसाय आहे. त्यांचे हॉटेल आज नाही गेले 40 वर्ष झाले आमदार साहेबांचे. पंजोबा ते आमदार होते, आजोबा आमदार होते, तेव्हापासून ते खानदानी श्रीमंत आहे. तेव्हा आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये विकासावर मत मागितले पाहिजे. वैयक्तिक टीका आमदार साहेबांना अमित भांगरेवर केली नाही पाहिजे, त्यांच्या आईवर केली नाही पाहिजे. आणि ते जर सांगताय लोकांना का आमच्याकडे व्हिडिओ आहे, या राजकारणामध्ये अमित भांगरे तरुण उमेदवार आहे, त्याचे व्हिडिओ तुम्हाला काय असेल ते माझं त्याला जाहीर आव्हान आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीडिया पुढे आणावं. असून काय असणार आहे आम्हाला माहित आहे. आणि जर आम्हाला याच्यावर जायचं असं खालच्या पातळीवर राजकारण नेऊ नका. आणि जर आम्ही खालच्या पातळीवर गेलो यांच्याकडे जे काम करतात जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्या सुद्धा व्हिडिओ आमच्याकडे आहे. पण आम्ही या खालच्या पातळीवर जाऊन आम्ही राजकारण करणार नाही. आमचा आमदार साहेबांना सवाल आहे का तुम्ही अमित भांगरेचे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नका. साहेबांचा सुद्धा मुद्दा असा आहे का त्यांनी फक्त रंगरंगोटी करायचं काम केलेलं आहे. कुठं किटीवर एखादा किटीवर दाखवा, एक किटीवर अडवलंय, पाणी अडवलंय, फक्त यांनी जाऊन नारळ फोडले. पिचड साहेबांचे ज्यांनी बनवलंय धरणं बिरणं त्याच्यामुळे सुफलाम गाव झालेले. हा मुळा विभाग हा जे बिल्डिंग वगैरे सगळे दिसतात हे शेतकऱ्यांमुळे दिसतंय. शेतकऱ्यांना 2 रुपये यायला लागले, मोटरीने पाणी ओढलं आणि लोकांच्या घरात बागेत गेलं म्हणून हे चालू झालंय. काय म्हणाले म्हणले कोण पाहिजे बागा? अमित भांगरेच पाहिजे. का अमित भांगरे? लांब त्याने गद्दारी केली, अजित पवारकडे गेला, कमळाकडे गेला तो. त्याच्यामुळं इथं शरद पवारांच्या विचाराचाच माणूस पाहिजे. अमित भांगरे शिवाय पर्याय नाही तालुक्याला. अॅट्रॉसिटीचा मुद्दा फक्त ह्या आमदार किरण लांबच्यामुळे तालुक्यात. तोपर्यंत अॅट्रॉसिटी तालुक्याला माहित नव्हती. हे यांनी बाजीराव दराडो अॅट्रॉसिटी करून हे तालुक्याला दाखवून दिलं का आम्ही कसे आहेत. म्हणजे जातीवादक प्रश्न तयार यांनी केलेला आहे लांबटेंनी. आणि अमित भांगरे हा नौखा तरुण आहे, त्यांनी आतापर्यंत काही केलेलं नाही तालुक्यासाठी. यांनी यांच्या पिचडांनी 40 वर्ष घातलेले तेव्हा तालुका तयार झालेला आहे. आता भावी आमदार कोण होईल आपला? भावी आमदार अमित भांगरे. परंतु आता महायुती सरकार जर सांगते का लाडकी बहिणीमुळे लाडकी बहीण त्यांना पाठिंबा देईल आणि त्यांचाच आमदार होईल. लाडकी बहिणीचे 1500 रुपये मागितले होते, कोणी नव्हते मागितले ना.
तुम्ही शेतीच्या मालाला बाजार द्या. कॉलेज आज शाळेमध्ये जातो मी, आज करून की शाळावरून गळतात मुलं, खाली अभ्यास करतात. त्या शाळा सुधारा, रस्ते सुधारा, आरोग्य सेवा सुधारा. फुकटचं आम्ही मागितलं नाही, फुकटचं आम्हाला देऊ नका. आणि शेतीच्या मालाला हमी भाव द्या. आम्ही दादा तुम्हाला महायुती सरकार आता सध्या वैभवराव पिचड देखील मैदानामध्ये दिसत आहेत. तर वैभवराव पिचडांमुळे काय गणित बदलल का? काहीच गणित बदलणार नाही. वैभवराव 2 नंबरला राहणार आहे, आम्ही दादा 1 नंबरला राहणार आहे, 3 नंबरला लांबटे राहणार आहे. मी स्वतः माझ्या गावामध्ये वाघापूर मध्ये 2019ला लांबट्याला तिकीट सुद्धा जाहीर व्हायला नव्हतं. त्या टायमाला मी माझ्या गावातून मिरवला होता वाघापूर गावामध्ये आम्ही शिवसैनिकांनी. त्या टायमाला आम्ही 5-6 शिवसैनिकांनी पूर्ण गावातून मिरवला. माझ्याकडे त्याचे फोटो सुद्धा आहे आज. पण 5 वर्ष तो 5 वर्षामध्ये त्यांनी एक सुद्धा माझा फोन उचलला नाही. काही गावाच्या समस्या होत्या, पाण्यासंदर्भात समस्या होत्या, 50 फोन केले असतील मी त्याला. 5 वर्षामध्ये एक सुद्धा या लांबट्याने फोन उचलला नाही. त्याच्यामुळे त्यावेळेस लांबट्याने बिनधास्त जातात. 23 तारखेच्या नंतर आपला दवाखाना सांभाळावा राजूरला आणि जनतेची तिथं सेवा करावा. तिच्या पलीकडे काहीच होणार नाही. याच्या व्यतिरिक्त अजून कोणाचं काय तुम्ही बाबा काय सांगता? इकडे बाबांशी बोलूया आपण. बाबा काय बोलतात? बाबा काय विकायला आणलं सीताफळ? काय आपलं आता अकोले तालुक्याची निवडणूक लागली ना, आणि तुम्ही बघल्या विचाराचे दिसत आहेत. कोण झाले पाहिजे आमदार? लांबटेच पाहिजे. म्हणजे का लांबटे का? अजून 5 वर्ष पाहिजे. अजून 5 वर्ष म्हणजे विकास कामांच्या दृष्टीने तुम्हाला वाटतंय की लांबटे साहेब पुन्हा एकदा आमदार झाले 5 वर्ष असं या कोतुळकरांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. खरं तर अनेक पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांच्या मनातली जी भावना आहे ते आज या ठिकाणी व्यक्त करतायत. अजूनही आपण या चौकातल्या नागरिकांची चर्चा केली. अजूनही या गावात अजून 3 चौक आहेत. आपण प्रत्येक चौकामध्ये जाऊन या ठिकाणी नागरिकांच्या खऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेणार आहोत. आपण कोतुळ गावातील या ग्रामपंचायतच्या समोर आलेलो आहोत आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर या ठिकाणी या कोतुळ गावातलं जे तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं नाव प्रचलित आहे असे विजय देशमुख म्हणून या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थानं साहेब, आता तालुक्याचा विधानसभेचा रणसंग्राम या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतोय आपल्याला आणि या रणसंग्रामामध्ये 9 उमेदवारांपैकी 5 चेहरे चांगल्या प्रकारे प्रचलित दिसतात. तर यापैकी काय वाटतं तुम्हाला, कोणता चेहरा भावी या तालुक्याचा विकास करू शकेल आणि हाच आमदार होईल? सध्या जे आता दिसतंय राज्यामध्ये महाविकास आघाडीचं वारं वाहत आहे. शरद पवार साहेबांना प्रचंड सहानुभूती आहे. त्यांच्या 50 वर्षाचा कामाचा इतिहास पाहिला तर शरद पवार साहेब आहेत. उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडून काही लोकांनी सरकार स्थापन केलं, त्याच्यामुळं उद्धव ठाकरे साहेबांना मोठी सहानुभूती आहे. आणि राहुल गांधींचा इंदिरा काँग्रेस पक्ष आहे, या ज्या पक्ष आणि कम्युनिस्ट RPI यांची जी महाविकास आघाडी आहे हिला संपूर्ण राज्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय. राज्यातले सगळे सर्वे पाहिले आपण तर 180 जागांपेक्षा जास्त जागा दाखवतात. तीच परिस्थिती अकोला तालुक्यामध्ये मागच्या वेळेला रागाच्या भरात लोकांनी अपवादाने आमदार लांबटेंना निवडून दिलं, परंतु त्यांचा गेल्या 5 वर्षाचा कामाचा इतिहास पाहिला तर ह्या 5 वर्षामध्ये तालुका 10 वर्षांनी मागे गेला आणि त्याच्या मागच्या पंचवार्षिकला सरकार नाही म्हणून तो एक 10 वर्ष मागे गेला. असं 20 वर्ष तालुका मागे गेलाय. त्याची उणीव भरून काढणे मतदारसंघातले लोक अमित भांगरेंकडे बघतायत. या तालुक्यामध्ये आपण पाहतोय लोकसभेच्या ज्या इलेक्शन मध्ये काही लांबटेच्या कार्यकर्त्यांनी विरोधामध्ये काम केले आणि आता तेच कार्यकर्ते पुन्हा एकदा लांबटेंकडे गेलेत. परंतु जे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते लांबट्यांच्या विरोधात बोलतात. काय सांगाल याच्याबद्दल? लांबट्यांना खऱ्या अर्थाने जर त्यांचा 10-20 वर्षाचा इतिहास पाहिलं तर त्यांना पक्षच नाहीये. संधी साधू माणूस आहे. जिथं संधी मिळेल, आपला स्वार्थ जिथं साधेल तिथं मनसे, कम्युनिस्ट, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, इंदिरा काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस, आता हा दुसरा गट, एवढे पक्ष ते गेल्या 5-7 वर्षामध्ये फिरलेले आहेत. त्याच्यामुळे संधी साधूंना संधी कुठं साधता येईल हाच ते मार्ग पाहतात. त्याच्यामुळे त्यांनी कुठं गेले मागच्या निवडणुकीत ते लोकसभेला कुठं होते तर ते महायुतीचं कुठं काम करताना दिसत नव्हते. बाकीचे बिदागी घेऊन आले ते घरी बसलेले होते. आता त्यांचे कार्यकर्ते कुठं काय करतात आणि काय, तालुक्यातली जनता डोळस आहे. हा पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचा तालुका आहे. कोण संधी साधूपणाने काम करते, कोण जनतेसाठी काम करते हे लोकांना माहिती आहे.
त्याच्यामुळे संधी साधू आता 3-4 क्रमांकावर जाणार आहे. एक या कोतुळ भागामध्ये म्हणजे लिंगदेवला एक MIDCचं एक प्रचाराच्या दरम्यान सांगितलं जाते की MIDC होणार आहे. काय वाटतं MIDC बद्दल तुम्हाला? कसं आहे की MIDC आता कुठं पण संगमनेरला MIDC पाहिली तर आपण 200 एकरामध्ये MIDC बघतोय. नगरला MIDC पाहिली तर आपल्याला 1000 एकरामध्ये MIDC दिसते. मध्ये 5-50 कारखाने ज्या वेळेला येतात, उद्योजक तिथे येतात, कच्चा माल आण करण्यासाठी दळणवळणाची सुविधा लागते, तंत्रज्ञ माणसं काम करायला लागतात, पक्का झालेला मालाला बाजारपेठ लागते. अशा ठिकाणी MIDC होत असते. लिंगदेवला कुठंतरी डोंगराची ओळखड्याची जागा दाखवली आणि निवडणुकीसाठी गाजर दाखवायचं म्हणून कागदावर MIDC मंजूर केली. अशी कुठं MIDC होत नसती. संगमनेरला MIDC इतकी जोरात चालत नाही. रावरीची MIDC हायवेवर ती चालत नाही. श्रीरामपूरच्या MIDC मध्ये 75% प्लॉट रिकामे आहेत. आणि तुम्ही लिंगदेवला कारखाना काढून प्रगती करायला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आचारसंहिता लागल्यावर निघले, हे लोकांना समजत नाही काय? एका लामटे साहेबांची घारगावला एक सभा झाली काल. त्या सभेमध्ये अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी भाषण केली, पण लामटेंच्या भाषणामध्ये एक वक्तव्य आलं की अमित भांगरेंचा एक कोणता व्हिडिओ आणि फोटो आहे तो बाहेर काढायला नका लावू, असं त्यांनी एक धमकीवाजा इशारा दिलेला आहे. कसं आहे की ज्या वेळेला काही भांडवल नाही राहत, आपण 5 वर्षात जनतेसाठी काय काम केलं, कोणत्या पक्षांची निष्ठा पाळली, हे ह्या जनतेला सांगायला काही नाहीये. आणि मग विरोधी उमेदवार वरचढ ठरतोय असं ज्या वेळेला सांगतो. आज आपण बघतोय 70-75% जनता महाविकास आघाडीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झाली, अमित भांगरेंच्या बाजूने झाली. यांच्या पायाखालची वाळू सरकली. मग मुद्द्यावर बोलायचं सोडून आता काहीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन तंत्रज्ञान आहे, काहीतरी फोटो तयार करता येतात, काहीतरी व्हिडिओ तयार करता येतात, असं करून जर बदनामी करायची असेल, तुम्ही कामांवर बोला, मुद्द्यांवर बोला, धोरणावर बोला, तुमच्या परफॉर्मन्सवर बोला. अशा प्रकारच्या क्लुप्त्या करून खोट्या नाट्या गोष्टी तयार करून आणि कोणाची बदनामी करून मत मिळवायचा प्रयत्न केला तर या तालुक्यातली जनता अशा गोष्टीला प्रतिसाद देणार नाही. काय वाटतं अमित भांगरे कितीच्या लीडने या तालुक्यामध्ये आमदार होईल किंवा यामध्ये कोण निवडून येईल, काय वाटतं याच्यामध्ये? मागचं लांबटे जे निवडून आला होता रागाच्या भरात आपवत आणि त्याचं रेकॉर्ड तोडून अमित भांगरे निवडून येते. आताच रेकॉर्ड जे आहे म्हणजे याच्यामध्ये वैभव पिचड देखील या रणांगणामध्ये उतरलेले पाहायला मिळतात. त्यांच्यामुळे काय बदल वगैरे होईल का याच्यामध्ये, किंवा त्याचा तोटा लांबटेंना होईल की अमित भांगरेंना होईल? नाही, आता कसं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे. आता त्यांना कुठं ज्या महाविकास आघाडीमध्ये होते तिथं त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी उमेदवारी केली. पिचड साहेब आजारी आहेत, ते मतदारसंघामध्ये नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांची उमेदवारी कितपत होईल, परंतु महाविकास आघाडीचाच उमेदवार उभा राहिलेला आहे बंडखोर म्हणून, कारण भाजपला तिकीट नाही. हे भाजपमध्ये होते वैभव आणि त्यांनी स्वतः उमेदवारी केली. याचा फटका निश्चितपणे किरण लांबटेंना होईल. तर आपल्यासोबत बोलत होते या कोतुळ भागाचे नेते, शेतकरी नेते विजय देशमुख. आणि खरं तर महायुती सरकारमध्ये या ठिकाणी वैभवराव पिचड आणि या ठिकाणी किरणजी लामटे या दोघांमध्ये खरी तर रस्सीखेच या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळे याचा फायदा नक्कीच अमित भांगरेंना होईल असंच मत विजय देशमुख यांनी मांडले. महाराष्ट्र विधानसभेचा रणसंग्राम चालू आहे आणि यामध्ये पंचरंगी लढत आपल्याला तालुक्यामध्ये पाहायला मिळते. तर याबद्दल काय सांगाल, भावी आमदार कोण असेल? आता जर तसं पाहायला गेलं तर पंचरंगी जरी झालं तर पंचरंगी काही उपयोगाचे नाहीये. त्याच्यात आता अमित भांगरे जे आहेत, अमित भांगरेचे आहेत आणि जनता अमित भांगरेच्याच मागे जास्त आहे. त्याच्यामुळं तुतारी अमित भांगरेंच्या का मागे का म्हणजे माणूस सच्चा आहे, तो माणूस कितला माणूस आहे. कारण आमदार आहे ना, आता जे भावी चालू जे आमदार आहे त्यांनी कधी माणसापर्यंत आलेच नाही, कधी आम्हाला विचारलंय नाही, कधी आम्ही फोन केला तर उचलायचा नाही. मग कशाला आम्ही वर्गणी काढून त्यांना निवडून दिलेले. डॉक्टर लामटे सभेमधून सांगतात की लाडक्या बहिणींचा मला आशीर्वाद आहे. लाडक्या बहिणींचा आणि गावातले 4 लाडक्या बहिणींचा काय आशीर्वाद आहे मला सांगा ना. तुम्ही विचार करा, लाडक्या बहिणी दिलं तुम्ही 1500 रुपये आणि इकडे काय केलं तुम्ही? तेल वाढवलं, तेल वाढवले, बाकीचे भाव जर वाढवले तुम्ही मारले, शेतकरी मारलाय तुम्ही. काय केलं त्यांनी? ह्या सरकारने केलंय काय? लाडक्या बहिणी दिल्या शेतकऱ्यांना, तुम्ही देताय 2000 देताना GST शेतकऱ्यांकडून कापून घेताय. हे दिसत नाही का जनतेला? सोयाबीनचा बाजार काय त्यावेळेला देवेंद्र फडणवीस त्यांनी काय काढलं होतं, रॅली काढली होती इतका बाजार पाहिजे म्हणून. मग आज कुठं 7000 रुपये बाजार कधी 2014ला आणि आज काय तुमच्या राज्यात काय 4200 रुपये?
आता 41 झाला. त्यांची किंमत 100वरून 500 ज्यावेळी 2019 ज्यावेळी इलेक्शन लागलं त्यावेळी गावातील गाव पुढाऱ्यांनी आणि काही नेत्यांनी त्यांना पैशाच्या रूपातून किंवा काही मदत केली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मदत केली, परंतु ते आज बोलतात की गावाने वळून टाकलेले 4 पुढारी माझं काहीच करू शकत नाही. याबद्दल काय सांगा? मग ही गव्हर्नमेंट कसं काय कामाची? ज्या वेळेला वर्गणी काढून आमदार निवडून देतात आणि आमदाराला वर्गणी काढून निवडून देताना आमदाराला ही गव्हर्नमेंट येते का 5 वर्षात? अहो तुमची परिस्थिती काय होती आम्ही बघत होतो ना पहिलं, आम्ही स्वतः पाहिलेली जवळून पाहिलेली ना आम्ही तालुक्यामध्ये. गुरुजी त्यांचे वडील जे गुरुजी आहेत ते माझे दोस्त आहेत. मी तुम्हाला सांगतो माझे दोस्त आहेत. मी हे नाही मला आजही ते फोनवर इथे येऊ शकतात, पण त्यांचं काम आणि यांचं कामात जमीन आसमानचा फरक. ते सांगतात मी तालुक्यामध्ये हजारो कोटीचा तुम्ही हजारो कोटीचा आणला असेल आणला, पण तो दिसतो कुठं? काय दिसला कुठं? काय दिसला? रस्ते ते रस्ते ते तर होणारच होते ना. रस्ते जे आहेत ते होणार होते. परत तुमचं सगळं ते काय म्हणतात रस्ते आम्ही केले, नुसते रस्ते करून भागलं का? तुम्ही शेतकऱ्यांचं काय केलंय? तुम्ही याचं काय केलं? याचं उत्तर द्या ना तुम्ही. हा पुढे विकास केला दाखवा ना तुम्ही मग आम्हाला. दादा काय सांगाल आता तुम्ही 40 वर्षापासून इतिहास पाहताय. त्यांनी आज गडीभर एवढं त्यांनी केलं तर आज दुधाला बाजार दिलेत का? त्याला जे बाजार कुठे गेले? आज त्याने कामं केली असते पहिलीच मंजूर होऊन गेली ते काम, आणि आज त्यांनी केली म्हणता की आज जवळून जर गेला तो मला सांगतो आज माणसाला ठोकरून मारतोय तू. बोलताना तुम्ही जवळ गाडी उभी करा त्याची गाडी येऊ द्या. काय बोलतोय तू? माणसावर शांतता पाहिजे, विचार पाहिजे. त्याजवळ विचार नाही, हा माणूस त्याने बिनविचार. दादा तुम्ही काय सांगले या पुढे माझं एक असं राष्ट्र म्हणणे की जे आज सार्वभौम विधानसभेची निवडणूक चालली की गेली एक पिढी काही पिढ्या यशवंतराव भांगरेंनी तालुक्यात जे केलं ते पितळ साहेबांनी केलेलं नाही. आणि ह्याचाच नातू यशवंतराव भांगरेंचा नातू तो तरुण आहे, तडफदार आहे, आणि या लामटे साहेबांनी आज 5 वर्षात एक डॉक्टर त्याचं सोडून तो निवडून आलेला आहे, जनतेने निवडून दिले. आणि पार्श्वभूमी का कुठली प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात आज जे ग्रामपंचायत सदस्य ते पैसे देऊन निवडून येतात. ही चाल लोकांना लागलेली आहे ना. मी वरचे लोक यांना पैसे पुरवतात ना, मात्यांच्या जवळ किती पैसा त्यांना मला पुरवा. प्रत्येक गावात प्रत्येक तरुण पुढे प्रत्येक मतदार शून्य झालेला आहे. त्यांना पाया पडून किंवा हे करून मत मागावून ते सुद्धा देऊ शकत नाही, इतका तरुण बिघडलेला आहे. आणि एक चांगल्या पिढीला चांगल्या घराण्याला एक हे करावं आणि समाजाकरता चांगल्या तरुण पिढीला हे करावं अशी एक प्रामाणिक इच्छा आहे प्रत्येकाची. पण त्यांचं घराणे जे भांगरे साहेबांचं आज अन्नदान करणार तुम्ही कोणीही जाऊ द्या, कधी परत माणसाला लावणार नाही अशी माणसं आहेत. आणि त्यामुळं ते त्या घराण्याचं आमचं प्रेम आहे त्यांचं. तेव्हा साधारण माणसं आहेत, कोणी जर गेलं गरीब त्यांच्या करता ते काहीतरी करतात. तेव्हा आपण आमचं तर मत आहे त्यांना तरुण पोरगा येतो त्याला. अमित भांगरेला तुमचं मत आहे, काय सांगाल दादा? तुम्ही आता गेली 40 वर्षाचा इतिहास पाहताय. 40 वर्षात तालुक्याचा नाश झाला, कुणी काही केलं नाही. फक्त आणि एकच गोरगरीब बिठेच धरून आमदारांनी फक्त कानाखालचे पुढारी हाताशी धरून गावांचे नाश केले. आणि ते असून आज जनता हाय हाय करते. आज कचेरीत गेलं तर काही रांगा लागत आहे. 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपयाला. परत ते ऍक्टिव्ह करायला पैसे, खताचे बाजार वाढले आणि सर्वसाधारण GST कंबाड मोडून टाकले अशी. आणि दिव्यांगांसाठी 6,000ची तरतूद होती, हे सरकार काही देऊ शकत नाही. म्हणजे तालुक्यात दिव्यांगांसाठी काही मदत आली नाही का? मदतच केली नाही. आली पण केली नाही. आली नाही. आणि त्याच्यामुळं माई, कृष्णावंती आणि मुळा परिसर एवढी संघटना अमित भांगरे यांच्या पाठीशी उभी खंबीरपणाने. थोडक्यात ज्या सगळ्या जनतेचं म्हणणं असं आहे की यांनी आवळा देऊन कोळा काढून घेतला, जास्त काढून घेतला आमच्याकडून, आणि मग लाडकी बहीण आमकं तमकं या नावाखाली काहीतरी दिलं. शेतकरी नागावला गेलाय, सामान्य माणूस नागावला गेलाय. त्याला प्रत्युत्तर 20 तारखेला सगळे उतारी फुंकून करणार आहेत.
असं इतकं साधारण चित्र आहे. धन्यवाद. आपण या कोतुळचा ग्राउंड रिपोर्ट या इथपर्यंतच थांबवतोय. महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी सतीश फापळे, कोतुळ. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.